तासगाव तालुक्यातील काही भागात महावितरणाने केलेल्या तपासणी मोहिमेत हातनूर येथील तिघांनी मोटरमध्ये छेडछाड करून 38,000ची वीज चोरी केल्याचे उघडकीस आलं आहे। तिघांविरोधात महावितरणाचे स्वप्नील सदामते राहणार गजराज कॉलनी गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार संशयित सुशांत सुरेश पाटील, वीर लक्ष्मण विठोबा पवार आणि शांतीदेवी आदिनाथ किल्लेदार सर्व राहणार हातनूर तालुका तासगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की महावितरण विभागाने जिल्हा स्तरावर वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी मोहीम सुरू केली। हातनूर येथे केलेल्या तपासणी मोहिमेत सुशांत पाटील यांनी प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा कमी नोंद व्हावी या उद्देशाने वीज ग्राहक सुशांत पाटील यांनी वीज जोडणी मीटरमधून 6,780 रुपये किमतीची 321 युनिट वीज चोरी केली। तर लक्ष्मण पवार यांनी देखील 8,330 रुपयांच्या 406 युनिट आणि शांतीदेवी किल्लेदार यांनी 22,500 रुपयांची 890 युनिट वीज चोरल्याचं उघडकीस आलेलं आहे। हा प्रकार 15 मे 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी तासगाव।